नमस्कार मंडळी, मी अगदी साधी अशी तूर डाळ करते. त्याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ दोन्ही मिक्स आहेत. 3 शिट्या करून त्या डाळ शिजवलेली आहे. आता तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता आणि लसूण चेचून टाकलेलं आहे. आता हिंग आणि हळदसुद्धा टाकणार आहे याच फोडणीमध्ये. आणि याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जर टॅमॅटो ॲड करायचा असेल तर मी फोडणीमध्ये ॲड करते. नाहीतर मग कुकरमध्ये जेव्हा डाळ शिजवते ना, तेव्हा डाळीमध्ये चिरून एखादा टॅमॅटो टाकते. आणि हा जो फोडणीचा जो तडका पॅन आहे ना, हा लोखंडाचा आहे आणि तो नॉनस्टिक वगैरे नाही आहेत. तर ही जी भाजी मी आता करते आहे ना, दुधी भोपळ्याची भाजी, तर ती जी रेसिपी मी कालसुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे आणि आज लाँग व्हिडिओमध्ये सुद्धा टाकलेली आहे. तर ही व्हिडिओ म्हणजे अगदी भाजी सोपी आहे, साधी आहे आणि पटकन बनेलसुद्धा आणि त्यातून ती सगळ्यांना आवडेलसुद्धा. बऱ्याच वेळा भोपळ्याची भाजी कोणाला आवडत नाही ना घरामध्ये. मग आपण वेगळं वेगळं काहीतरी करतो ट्राय आणि नंतरच ती भाजी बनवतो आणि मग घरातल्यांना फसवून ही भाजी खायला घालतो. तर तसंच मी आजसुद्धा केलेलं आहे. कोणालाही न सांगता ही भाजी बनवली, पण घरात सगळ्यांना आवडली. तर ही रेसिपी जी भाजी आहे ती नक्की बघा तुम्ही. म्हणजे लाँग व्हिडिओसुद्धा बघा, लाँग व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. आणि हे जे माझे डबे आहेत ना, ते तुम्हाला पितळी डबे दिसतात. त्याच्याबद्दल मला खूप खूप कमेंट असतात. माझ्या भांड्यांबद्दल तुम्हाला खूप कुतूहल असतं की ही मी कुठून घेतली आहेत. हे माझ्या आईचे डबे आहेत की माझ्या सासूआईचे डबे आहेत. तर याबद्दल मी एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. आणि सगळ्यांची रिक्वेस्ट आहे की मी व्लॉग परत चालू करावा. तर मी परत सुरू करणार आहे. तर ते मी का नव्हते करत ते सुद्धा एक दिवशी नक्कीच तुम्हाला सांगेन आणि लवकरच मी सुरू करेन. तर आता आपली भाजी तयार आहे. या भाजीची रेसिपी शॉर्ट आणि लाँग दोन्ही व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि खरंच खूप छान लागते ही भाजी. ही भाजी आहे ना, म्हणजे चपातीपेक्षा म्हणजे पावाबरोबर किंवा घावणबरोबर खूप छान लागते, भाकरीबरोबर वगैरे छान लागते. आता याच्यामध्ये थोडंसं जास्त तेल टाकलं ना तर खरंच खूप छान लागते. तर ही भाजी मी केलेली आहे. घरात सगळ्यांना फसवून खायला घातली आणि त्यांना आवडलीसुद्धा. आणि आता चपात्या करायला घेतलेल्या आहेत. तर ह्या चपात्या करताना बऱ्याच मुलींची मला कमेंट असते की व्यवस्थित पीठ मळून असं व्यवस्थित व्हिडिओ दाखव. तर ते मी खूप व्हिडिओमध्ये माझ्या दिलेलं आहे. म्हणजे मी पीठ कसं मळलं आहे आणि चपातीसुद्धा कशी लाटलेली आहे. अगदी तेलाची चपाती, सुकी चपाती दोन्हीही सुद्धा मी दाखवलेले आहेत. तर मी पिठाचा गोळा जेव्हा म्हणजे लाटायला घेते ना, तर त्याच्यामध्ये पीठ किंवा तेल अजिबात लावत नाही. डायरेक्ट सरसर पिठाचा गोळा आहे तो लाटून घेते. आणि त्याच्या पण बऱ्याचशा व्हिडिओ आहेत, तर तुम्ही चेक करा. तर आता आपलं जेवण तयार आहे रात्रीचं. या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा. बाय.